लॉग आणि अँटीलॉग कसं काढतात हे शिकल्यानंतर आपण लॉगचे वेगळे नियम आधी बघितले होते. त्या नियमांमध्ये दोन लॉगचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कसं करायचं, एखाद्या नंबरने लॉगला मल्टिप्लाय कसं करायचं किंवा एखाद्या नंबरने लॉगला डिवाइड कसं करायचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली जर तुमच्याकडे काही नंबर्स आले, त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तुम्हाला करायचं असेल तर लॉगच्या साह्याने ते कसं करतात हे आपण शिकून घेणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण मल्टिप्लिकेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू विथ द हेल्प ऑफ लॉग. तर मी सुरुवातीला काय करतो, असा एक नंबर घेतो आहे किंवा अशा दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन घेतो आहे ज्यांचा आन्सर मला माहिती आहे. असा सोप्यातला सोपा नंबर घेऊ. फॉर एक्झाम्पल मला 250 इंटू 4 याचा आन्सर माहिती आहे. किती असतं 250 इंटू 4? 1000. बट सपोज लॉगच्या साह्याने ह्याला सॉल्व्ह करायचं असेल तर कसं करता येईल, तर मी लिहून घेतो आहे लॉग ऑफ 250 इंटू 4. इथे जर मी थोडं केअरफुली लक्ष दिलं तर 250 इंटू 4 इट सीम्स लाईक ए इंटू बी, आणि लॉग ऑफ ए इंटू बीचा नियम काय आहे, लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. जर तुम्ही लॉगच्या रूलचा व्हिडिओ बघितला नसाल तर तो आधी बघून घ्या, मग तुम्हाला इथे जे आपण शिकतो आहे ते फार लवकर आणि इझिली समजून येईल. ठीक आहे. सो आत्ता माझ्याकडे आहे लॉग ऑफ 250 इंटू 4, तर मी त्याला लॉग ऑफ ए इंटू बीचा नियम लावणार आणि लिहिणार लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी प्रमाणे लॉग ऑफ 250 प्लस लॉग ऑफ 4. ओके. आता पुढे काय करायचं, लॉग ऑफ 250 कॅल्क्युलेट करायचं आहे. सगळ्यात आधी कॅरेक्टरिस्टिक्स. 250चं कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार रे, इथे 3 डिजिट आहे, 3 डिजिट -1 दॅट इज 2. सो 2 हा माझा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पुढे काढूया मेंटिसा. मेंटिसा काढण्यासाठी काय करावं लागेल, या 25ला 0मध्ये शोधावं लागेल. सो मी लॉग टेबलमध्ये गेलेलो आहे. हा बघा माझ्याकडे लॉग टेबल आहे. लॉग टेबलच्या मेन कॉलममध्ये काय शोधायचं, 25. कुठे आहे 25? हे बघा, दिस इज 25. या 25ला कुठे शोधायचं आहे, मला 0मध्ये शोधायचं आहे. सो 0मध्ये दिस इज 3979. तर मी लिहून घेतो इथे 2.3979. 2 हा माझा कॅरेक्टरिस्टिक होता. पुढे लॉग ऑफ 4 कॅल्क्युलेट करायचं आहे. 4चं कॅरेक्टरिस्टिक किती येणार रे, 4 हा किती डिजिट नंबर आहे, सिंगल डिजिट नंबर आहे. सिंगल डिजिटमधनं एक मायनस झाला तर काय राहील, 0. सो 0 हा माझा कॅरेक्टरिस्टिक आहे. त्याच्यानंतर देतो आहे मी डेसिमल पॉईंट. आता 4चा लॉग कसं बघणार, तर 4चा लॉग डायरेक्टली बघता येत नाही, म्हणून मी 40ला 0मध्ये बघणार आहे. चला बघा, 40ला 0मध्ये हा दिसतोय का तुम्हाला 40? यस. आणि 0मध्ये 0 हा तुमचा पहिलाच कॉलम आहे, दिसतोय का, हे बघा आहे ना, हा 0चा जो कॉलम आहे हा फर्स्ट कॉलम आहे आपला. सो 40ला 0मध्ये बघितलं तर 6021 मला मिळतं आहे, ते मी लिहून घेतो आहे 6021. आता इथे दोन लॉगचं आपण काय करणार आहोत, ॲडिशन करणार आहोत. चला करा बरं ॲडिशन. सिम्पल ॲरिथमॅटिक आहे, आपण इझिली करू शकतो. 9 + 1, हे बघा कळत नसेल तर इथे लिहितो आहे मी 2.3979 प्लस 0.6021. ओके. सो 9 + 1 10, परत आला इथे 1, 7 + 3 10, परत इथे 1, 9 + 1 10, अगेन हिअर इट इज 1, 7 + 3 अगेन 10. सो इट इज 0 अँड देन मी एक कॅरी केलेला आहे, प्लस करतो आहे म्हणून इथे प्लस लिहिला आहे. +1 + 2 इज +3. सो लास्ट इज 3.0000. आता हे झालं फक्त लॉग. नंतरची महत्त्वाची स्टेप काय असते, एकदा लॉग काढल्यानंतर आपण अँटी लॉग काढतो. चला काढूया अँटी लॉग. मग अँटी लॉग ऑफ 3.0000 कसं निघणार, तर अँटी लॉग हा नेहमी निघत असतो मेंटिसाचा. मेंटिसा काय आहे, 0.0000. तर मग या 0.00ला 0मध्ये अँटी लॉगच्या टेबलमध्ये सर्च करणार आहे. चला या, यस, अँटी लॉगच्या टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर 0.00ला जर 0मध्ये सर्च केलं तर येणारा नंबर आहे 1000. मग मी काय करतो, इथे 1000 लिहून घेतो आहे. सो अँटी लॉग ऑफ 3.0000 इज 1000. आता 1000 लिहिल्यानंतर संपलं का, नाही, तर एक छोटी परंतु अत्यंत महत्त्वाची स्टेप काय असते अँटीलॉगमध्ये, कुठल्याही नंबरचा अँटीलॉग काढला की पहिल्या डिजिट नंतर द्यायचं डेसिमल पॉईंट इंटू 10चा पॉवर लिहायचं. ज्या नंबरचा कॅरेक्टरिस्टिक्स काढला, ज्या नंबरचा अँटीलॉग काढला त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स. इथे कॅरेक्टरिस्टिक किती आहे, हे बघा 3 कॅरेक्टरिस्टिक आहे, म्हणून 3च मी इथे लिहितो आहे. ठीक आहे. सो हा माझा अँटीलॉग काढून झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे 1 × 10⁻³ इज नथिंग बट 1000. सो बघा 250 इंटू 4 हे 1000 आन्सर एक्सपेक्टेड होतं, ते आन्सर इथे आलेलं आहे. आता आपण काय करू, थोडा एक कॉम्प्लेक्स नंबर घेऊ. फॉर एक्झाम्पल मी एक नंबर घेतो आहे, लेट्स से 0.09837 इंटू 364.75.
ठीक आहे. असला एक रँडम नंबर मी घेतलेला आहे आणि निश्चितपणे ह्याचा आन्सर मला डायरेक्टली माहिती नाही. मग मी काय करतो, मी लॉगच्या हेल्पने सॉल्व करतो. चला घ्या. सो लॉग ऑफ दिस नंबर, मग कसं सॉल्व होईल? लॉग ऑफ ए इंटू बीचा नियम काय? लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. सो मी याला लिहितोय बघा, लॉग ऑफ व्हॉट इज दिस फर्स्ट नंबर 0.09837 and what is second number? So log of b, that is log of 364.75, राईट. चला आता पहिल्या नंबरचा लॉग काढायचा आहे. हा नंबर 1 पेक्षा कमी आहे, तर डेसिमलच्या आधी आणि नंतर किती झिरो आहेत? टोटल 2 झिरो आहेत. त्याच्यामुळे मी लिहितोय कॅरेक्टरिस्टिक्स 2 बार. 2 बार कॅरेक्टरिस्टिक्स लिहिल्यानंतर आता लॉग टेबलमध्ये आपण जाणार आणि कशाला कुठे शोधणार? 98ला सब कॉलम 3 आणि मीन डिफरन्सच्या कॉलम 7मध्ये. मी इथे लिहून टाकतोय आपल्या इझी कॅल्क्युलेशनसाठी. 98ला मी शोधणार आहे 3मध्ये आणि मीन डिफरन्सचा कॉलम आहे 7मध्ये. चला 98ला 3. सो लॉग टेबलकडे येऊया आपण. येस, लॉग टेबल. त्याच्यामध्ये 98ला मी 3मध्ये शोधतो आहे. हे बघा 3मध्ये काय नंबर आहे रे? 98ला 3मध्ये शोधल्यानंतर 9926 लिहून घ्या. मग 9926, राईट. आणि मीन डिफरन्स 7मध्ये जा. बघा मीन डिफरन्स 7 हा इथे दिसतोय का रे मीन डिफरन्सचा टेबल? ठीक आहे. सो या मीन डिफरन्सच्या टेबलमध्ये 7मध्ये काय लिहिलं आहे? 7मध्ये जर तुम्ही वर गेला आणि 98च्या पुढे जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे 3 आहे. तोच 3 मी याच्यात ॲड करून घेणार आहे. सो 26 + 3 इज 29. सो नंबर इज 9929. सो लॉग ऑफ 0.09837 किती निघून आलेला आहे? तो आलेला आहे 2 बार .9929. त्याच पद्धतीने आता लॉग ऑफ 364.75 काढूया. 3 डिजिट्स आहेत कॅरेक्टरिस्टिकसाठी. 3 डिजिटमधनं एक मायनस करा, काय होईल? 2. सो 2 पॉईंट. आता कशाला कुठे शोधायचं? साधं आहे बघा. मी काय करणार आहे? 36ला 4 आणि 7मध्ये शोधणार आहे लॉग काढण्यासाठी. तुर्तास मी इथे लिहून घेतो आहे बघा. कुणाला शोधतोय? 36ला 4मध्ये आणि मीन डिफरन्सच्या टेबल 7मध्ये. तर 36ला 4मध्ये बघू. चला या लॉगच्या टेबलमध्ये कुठे आहे 36? यस, हा इथे 36 आहे. ठीक आहे. या 36ला कुठे शोधायचं आहे रे? 4 आणि मीन डिफरन्स 7. सो दिस इज 4 दिसतोय आणि मीन डिफरन्सच्या टेबलमध्ये 7. हा 7चा टेबल आहे. तिथनं वर जा सरळ आणि बघा काय लिहिलेलं आहे? 8. सो 36ला जर 4मध्ये बघितलं तर 5611 आणि मीन डिफरन्स 7मध्ये नंबर आलेला आहे 8. सो 5611 + 8 आपल्याला करावं लागेल. सो 5611 + 8 हे जर तुम्ही केलं तर आपल्याकडे नंबर येतो 5619. मग मी लिहून टाकतो आहे 5619. ओके. चला आता काय करावं लागेल? या 2 लॉग आहे त्यांना ॲड करून घ्यावं लागेल. चला मी लगेच ॲड करून घेतो आहे. बघा काय आहे आपल्याकडे? 2 बार .9929 + 2.5619. ओके. सो 9 + 9 18. 2 + 2 अगेन 4. 9 + 6 इज 15 and 9 + 6 इज 15. 5 + 1 कॅरी केलेला आहे. ॲडिशन करतो इथे. हे बघा आपण इथे ॲडिशन करतो आहे म्हणून वर पण काय आहे? प्लस आहे. सो हा नंबर काय झाला रे? +1 - 2 इज -1. -1 + 2 इज 1. सो 1.5548 ते मी इथे लिहून घेतो आहे. 1.5548. ठीक आहे. आता इथे कॅल्क्युलेशन संपलं का? नाही. शेवटची स्टेज काय असते? अँटी लॉग. म्हणून मी सुरुवातीला इथे याचा अँटी लॉग काढून घेणार आहे. ठीक आहे. आता अँटीलॉग कशाचा काढायचा आहे आपल्याला? 1.5548. ठीक आहे. सो चला आपण आता हे सगळं क्लिअर करू आणि अँटीलॉग काढू. सो अँटीलॉग पाहिजे मला 0.55चा 4मध्ये. ओके. किती आहे रे 0.55ला 4मध्ये? बघा बरं अँटीलॉगच्या टेबलमध्ये. हे बघा 0.55ला मी 4मध्ये बघतोय. किती आहे? 3581 आणि मीन डिफरन्सच्या टेबल 8मध्ये जा. काय लिहिलेलं आहे? 7 दिसतंय का? सो 3581 + 7. 3581 + 7 बरोबर आहे. इतकंच आहे. क्रॉस चेक करा. यस 3581 + 7. सो काय नंबर होईल हा? 3588. म्हणजे
0.55ला या 0.55ला 4 आणि 8मध्ये जर मी शोधलं तर माझा अँटीलॉग निघून आलेला आहे 3588. आता पुढची स्टेप काय अँटीलॉगमध्ये, पहिल्या डिजिट नंतर डेसिमल पॉईंट इंटू 10चा पॉवर जो कॅरेक्टरिस्टिक असेल तो. तर आपण अँटीलॉग कुणाचा काढला आहे, 1.5548चा काढला आहे, म्हणजे 1 काय आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स. सो दिस इज युअर फायनल आन्सर. तुम्हाला 10 to the power 1 नको असेल तर डेसिमल शिफ्ट करून घ्या. दिस विल बिकम 35.88. दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. सो आपण काय केलं, 0.09837ला 364.75शी मल्टिप्लाय केलं आणि आपल्याला मिळालेलं जे आन्सर आहे ते आहे 35.88. आणखीच अशा पद्धतीचं एक दुसरं प्रॉब्लेम करून घेऊ. ठीक आहे, चलो. आता दुसरा मी नंबर एक घेतो आहे रँडम, 356.1 इंटू 98.06 इंटू 31.692. ओके, चला या नंबरला आता मला काय करायचं आहे, लॉगच्या साह्याने सॉल्व करायचं आहे. तर मग मी काय करेल, या सगळ्या पुढे लिहून टाकील लॉग. ओके, सो लॉग ऑफ 356.1 इंटू 98.06 इंटू 31.692. मग कसं सॉल्व करायचं बघा, दोन नंबर मल्टिप्लिकेशन असेल, फॉर एक्झाम्पल ए इंटू बी, तर लॉग ऑफ ए इंटू बी काय होतो, लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. जर 3 नंबर कंटिन्युअसली डिव्हिजनमध्ये असेल तरीही तोच रूल लागतो. मग रूल काय आहे, लॉग ऑफ ए प्लस बी प्रमाणेच लॉग ऑफ 356.1 प्लस लॉग ऑफ 98.06 प्लस लॉग ऑफ 31.692. ओके, चला आता या सगळ्यांचा लॉग कॅल्क्युलेट करून घेऊ. पहिल्या नंबरचं म्हणजे 356.1चं कॅरेक्टरिस्टिक्स किती असेल, 3 डिजिट असल्यामुळे 3 - 1 दॅट इज 2. सो 2 पॉईंट. ठीक आहे. आता मला कशाला बघावं लागणार आहे, 35ला बघावं लागणार आहे 6 आणि 1मध्ये. सो 35ला बघा 6 आणि 1मध्ये. चला बघा, लॉगच्या टेबलवर गेलं, 35ला 6 आणि 1मध्ये. हा आहे माझ्याकडे 35. ठीक आहे, याला मी बघतोय 6च्या कॉलममध्ये, दिसतोय का, येस 6च्या कॉलममध्ये. किती दिलं आहे, 5514 आणि मीन डिफरन्स 1मध्ये काय दिलेलं आहे, 1च लिहिलेलं आहे है ना. सो 1 ॲड होईल, सो 5515. ठीक आहे, सो 5515 अँड दॅट्स द लॉग. प्लस आता कोणाचा लॉग काढायचा आहे आपल्याला, 98.06. तर ह्या 98चं कॅरेक्टरिस्टिक किती होईल, 2 डिजिट आहे, 2 - 1 म्हणजेच 1. सो कॅरेक्टरिस्टिक इज 1 पॉईंट. 98ला 0 आणि 6मध्ये बघूया. चला 98ला 0 आणि 6मध्ये बघू. हां, यस, दिस इज 98. याला जर 0मध्ये बघितलं तर येणारा नंबर आहे 9912. आणि कुठे बघायचं आहे, 6च्या मीन डिफरन्सच्या टेबलमध्ये. यस, मीन डिफरन्सच्या टेबलमध्ये 6मध्ये बघा काय नंबर दिलेला आहे, हा बघा इथे दिलेला आहे, दिसतोय का. 98ला जर पुढे तुम्ही 6मध्ये बघितलं तर नंबर आहे 3. ओके, सो 9912मध्ये 3 जर ॲड केलं तर हे होईल 9915. तर मी डायरेक्टली लिहून घेतो आहे 9915. राईट, येस. पुढचं जाऊया. आता लॉग ऑफ 31.692 काढायचं आहे. परत ह्याचं कॅरेक्टरिस्टिक होईल 1. सो 1.31ला 6 आणि 9मध्ये बघा. चला लॉगच्या टेबलमध्ये आपण आहोत, 31ला 6 आणि 9मध्ये. 31, यस, दिस इज 31. 31ला आधी 6मध्ये बघूया. सो हा तुमचा आहे 6. ठीक आहे, हे बघा वरून 6 आणि मीन डिफरन्सचा टेबल 1. 1मध्ये किती आहे, 1च आहे. आता 31ला जर 6मध्ये बघितलं तर किती दिसतं इथे, 31ला 6मध्ये बघितलं तर 4997 प्लस 1 इज 4998. मी लिहून टाकतो इथे 4998. ठीक आहे, सो आपण सगळ्या नंबरचे लॉग काढलेले आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला सगळ्याचा सम करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. तर बघा मी इथे रफमध्ये ॲडिशन करतो आहे. काय आहे, पहिले माझ्याकडे 2.5515 प्लस 1.9915. पहिले या दोघांचं ॲडिशन करूया. सो 5 + 5 इज 10. हिअर इट इज 1. 1 + 2 इज 3. 9 + 5 इज 14. इथे 1 ॲड होईल. 10 + 5 इज 15 अँड देन 1 परत कॅरी होईल. सो प्लस असल्यामुळे वर प्लस करतो आहे. +1 + 2 इज +3. +3 + 1 इज +4. ठीक आहे, सो हा नंबर झालेला आहे 4.5430.
तो मी आता इथे लिहून घेतो आहे. किंवा नाही लिहिला, आपण डायरेक्ट थर्ड नंबर ॲड केला तरी चालेल, पण तुर्तास आता लिहितो आहे. सो काय आलेला होता आपला, या दोघांची ॲडिशन काय आलेली आहे, 4.5430. आता प्लस काय करायचं आहे रे, 1 पॉईंट लिहून टाका, प्लस करायचं आहे 1.4998. चला करा, ॲड करा. काय होईल, 8 + 0 8, 3 + 9 इज 12, प्लस इथे 1 ॲड करा. 10 + 4 इज 14, अगेन 1 ॲड होईल. 5 + 5 इज 10, 10चा 0 1 कॅरी केला. सो +1 + 4 इज +5, +5 + 1 इज +6. सो हा नंबर आलेला आहे 6.0428. मी इथे लिहितो आहे. टोटल ॲडिशन झाल्यानंतर, म्हणजे जर मी 4.5430 1.4998 ॲड केलं तर मला काय नंबर मिळालेला आहे, 6.0428. ओके. सो आता इथे आपला फक्त लॉग काढून झालेला आहे. नंतरची स्टेप असते अँटीलॉगची, ते लिहून घ्या. ह्याच्या पुढे काय करायचं आहे आपल्याला, अँटीलॉग कॅल्क्युलेट करायचं आहे. अँटीलॉग नेहमी मेंटिसाचा निघतो, म्हणून इथे मेंटिसा बघून घेऊ. काय आहे मेंटिसा, 0.04. त्याला कुठे शोधावं लागणार आहे, 2 आणि 8 मध्ये. तर चला अँटीलॉगच्या टेबलमध्ये 0.04ला 2 आणि 8 मध्ये बघू. हा बघा अँटीलॉगचा टेबल आहे, याच्यामध्ये 0.04ला सब कॉलम 2 मध्ये, ओके, आणि मीन डिफरन्सचा कॉलम कुठे बघायचा आहे, 8 मध्ये. सो मीन डिफरन्सचा कॉलम कुठे आहे, हा बघा, हा कॉलम आहे, याच्यामध्ये 8 मध्ये आपण बघणार आहोत. तर डिजिट काय आहे तिथे लिहून, 2 आहे. 2 ॲड करा. सो 1102, हे बघा हा 1102, याच्यामध्ये जर 2 ॲड केलं इथे तर हा नंबर काय होईल, 1104. तो मग मी काय लिहून टाकतो आहे, डायरेक्ट 1104. सो 1104. आता इथे काय झालेलं आहे, तुम्ही अँटीलॉग काढून घेतलेला आहे. ओके. नाव अँटीलॉग जरी लॉग टेबलवरनं अशा पद्धतीचा आला तरी शेवटची स्टेप आपली राहिली आहे, ती म्हणजे फर्स्ट डिजिट नंतर डेसिमल पॉईंट इंटू 10चा पॉवर जे कॅरेक्टरिस्टिक असेल. तर इथे कॅरेक्टरिस्टिक किती आहे रे, ज्याचा आपण अँटीलॉग काढला आहे, 6 आहे, म्हणून 10⁻6 अँड दिस इज युअर फायनल आन्सर. ओके. चला, तर 2 किंवा 2पेक्षा जास्त नंबरचं जर तुम्हाला सिम्पल मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण लॉग कसं वापरतात हे बघितलं आहे. आता आपण काय करूया, डिव्हिजन, जर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त नंबर्सचं डिव्हिजन असेल तर अशा वेळेस लॉगचा वापर कसं करायचं ते बघणार आहोत. ठीक आहे. चला, पहिले काय करतो, मी असा नंबर घेतो ज्याचा आन्सर मला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं आहे सपोज 250. ओके. या 250ला जर मी 50ने डिवाइड केलं तर येणारा आन्सर किती असेल, ऑब्वियसली 5 येणार आहे. चला, मग इथे या पर्टिक्युलर केसमध्ये आता मला काय करायचं आहे, लॉगच्या हेल्पने याला सॉल्व करायचं आहे. तर मी इथे पुढे लिहून घेतो आहे लॉग. ठीक आहे. सो लॉग ऑफ 250 डिवाइड बाय 50. आता हा जो प्रॉब्लेम आहे हा कुठल्या टाईपचा प्रॉब्लेम आहे, लॉग ऑफ A/B. लॉग ऑफ A/B इज इक्वल टू लॉग ऑफ A मायनस लॉग ऑफ B. म्हणून मी याला लिहितो आहे लॉग ऑफ 250 मायनस लॉग ऑफ 50. ओके. चालेल. आता लॉग ऑफ 250ला मायनस लॉग ऑफ 50 करू. मला सांगा 250चा लॉग कसा काढायचं, कॅरेक्टरिस्टिक किती होईल, 3 - 1 दॅट इज 2.25ला 0 मध्ये बघा लॉग टेबलमध्ये. चला, हे बघा लॉग टेबलमध्ये 25ला मी 0 मध्ये बघतोय. काय आहे, 3979. लिहून घ्या 3979 मायनस लॉग ऑफ 50, कॅरेक्टरिस्टिक किती येईल, 1 पॉईंट 50ला 0 मध्ये बघा, कुठे आहे 50, हे इथे आहे. 50ला मी 0 मध्ये बघतो, 6990. ओके. या दोघांना ॲड करून घ्या बरं. सॉरी, आपल्याला काय करायचं इथे, सबट्रॅक्शन करायचं आहे, मग सबट्रॅक्ट करा. 2.3979 मायनस 1.6990. सो 9मधनं 0 गेले, परत 9, 17मधनं 9 गेले 8, देन 19मधनं 10 गेलं 9, अँड देन 13मधनं 7 जर निघून गेलं तर किती राहील रे, 6. ओके. पॉईंट एक कॅरी केला होता, एक वर लिहिला आहे, तो आहे मायनस. सो -1 + 2 इज व्हॉट, +1 +1 - 1 इज 0. सो आन्सर इज 0.6989. सो 0.6989, दिस इज द सबट्रॅक्शन ऑफ 2 नंबर्स ज्याचा आपण लॉग काढला होता. आता
इथे आपली नेक्स्ट स्टेप सुरू होते ती म्हणजे अँटीलॉकची. तर अँटीलॉक कसा काढणार? अँटीलॉक काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे आधी काय पाहिजे, मेंटिसा. इथे मेंटिसा काय दिलेला आहे 0.69, ज्याला मला 8 आणि 9मध्ये शोधावं लागेल. सो मी काय करतो 0.69ला आधी 8मध्ये शोधतो आणि मीन डिफरन्स 9मध्ये शोधतोय. ठीक आहे. सो 0.69ला 8मध्ये कुठे आहे 0.69? अँटीलॉकच्या टेबलमध्ये जाऊया आपण. येस, इथे आहे बघा 0.69. या 0.69ला कुठे जायचं आहे बेटा आपल्याला शोधायला? 8मध्ये आणि मीन डिफरन्स 9मध्ये. चला 8मध्ये आपण आलेलो आहे 4989 आणि मीन डिफरन्स काय रे 9मध्ये मीन डिफरन्स आहे 10. दिसतंय का? हा बघा 10 है ना. सो मीन डिफरन्स आहे 10. 4989मध्ये जर मी 10 ॲड केले तर हा नंबर होईल 4999. ठीक आहे. सो मी डायरेक्ट लिहून टाकतो आहे 4999. सो अँटीलॉग ऑफ 0.6989चा जो नंबर निघून आलेला आहे तो आहे 4999. मग नेक्स्ट स्टेप आहे पहिल्या डिजिट नंतर डेसिमल पॉईंट इंटू 10चा पॉवर जो कॅरेक्टरिस्टिक असेल तो. इथे कॅरेक्टरिस्टिक आहे 0. आता कुठल्याही नंबरचा कॅरेक्टरिस्टिक 0 आहे तर तो आपण पॉवरमध्ये लिहिला आहे. नाव कुठल्याही नंबरचा जो पॉवर आहे तो जर 0 असेल तर ती संख्या असते 1. सो 10चा पॉवर 0 म्हणजे ही संख्या आहे 1. सो आपला फायनल नंबर काय आलेला आहे 4.9999 विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 5. ओके. सो मग आपण असं म्हटलं की 250/50 याचा आन्सर 5 होता आणि आपलं अप्रॉक्सिमेटली तेच आन्सर लॉगने निघून आलेलं आहे. इथे काय केलं, आपल्याकडे एक नोन असे नंबर्स होते की ज्याचं आपल्याला डिव्हिजनचा आन्सर माहिती होतं. आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण असा कुठलाही एक रँडम नंबर घेऊ ज्याचा आन्सर मला माहीत नाही आणि त्याला लॉगने सॉल्व करून बघू. चला एक कुठला नंबर घेऊ रे 7431 डिवायडेड बाय 9.386. ठीक आहे. असा एक नंबर आहे, याला लॉगनं सॉल्व करायचं आहे. करा बरं मग. चला लॉग अप्लाय करा. काय होईल रे लॉग ऑफ a अपॉन b इज लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b. सो लॉग ऑफ 7431 मायनस लॉग ऑफ 9.386 आपल्याला करावं लागेल. चला आता लॉग जो आहे 7431 हा कॅल्क्युलेट करून घेऊ. त्याचं कॅरेक्टरिस्टिक किती असेल 4 डिजिट आहे. 4 मायनस 1 3 म्हणून 3 हे कॅरेक्टरिस्टिक आहे. पुढे दिला डेसिमल पॉईंट आणि आता काय करायचं आपल्याला 74ला 3 आणि 1मध्ये शोधायचं. तर मी काय करणार आहे लॉग टेबलमध्ये 74ला 3 आणि 1मध्ये शोधणार आहे. बघा लॉग टेबलमध्ये मी आलेलो आहे 74ला 3मध्ये आणि मीन डिफरन्सचा टेबल 1मध्ये शोधणार आहे. तर तो मला 1मध्ये 1च मिळतो आहे. सो 8710 प्लस 1 इज 8711. ते मी इथे लिहून घेतो आहे 8711 राईट. मायनस लॉग ऑफ 9.386 करायचं आहे. त्याचं कॅरेक्टरिस्टिक किती होईल 0. सो 0 पॉईंट. आता काय करावं लागेल 93ला 8 आणि 6मध्ये शोधावं लागेल. बघा बरं 93ला 8 आणि 6मध्ये बघा 93ला 8च्या कॉलममध्ये किती दिलं आहे 9722 आणि मीन डिफरन्स किती बघायचं आहे 6मध्ये. चला हा बघा मीन डिफरन्स आहे 6. तो मी इथे लिहून घेतो आहे 3. सो 9722मध्ये जर 3 ॲड केलं तर हे होईल 9725. म्हणून मी हा नंबर लिहून घेतो आहे 9725. ओके. सो 3.8711 मायनस 0.9725 करूया. सो 3.8711 मायनस 0.9725. सो हे अत्यंत सोपं आहे. 11मधनं 5 गेले 6. एक कॅरी केला खाली. 11मधनं 3 गेले तर 8. त्याच्यानंतर परत एक 17मधनं 8 गेला तर किती राहतील परत 9. परत एक इथे आलेला आहे 18मधनं जर 10 गेलं तर उरतील 8 आणि एक तुम्ही कॅरी केलेला आहे. आता मायनस करतो आहे म्हणून वर मायनस. सो -1 + 3 इज वॉट -1 + 3 इज +2. सो हा नंबर आलेला आहे 2.8986. आता शेवटची स्टेप काय आहे याचा अँटीलॉग काढा. अँटीलॉग काढतेवेळी कशात शोधावं लागेल आपल्याला
0.89ला 8 आणि 6मध्ये. चला हे बघा 0.89ला मी 8 आणि 6मध्ये शोधतोय. सो दिस इज 8 आणि मीन डिफरन्सच्या टेबलमध्ये काय रे 6. तो बघून घ्या 6 इट इज 11. सो 7907 प्लस 11 जर केलं तुम्ही तर हा नंबर काय येईल 7918. लिहून टाका 7918. ओके. मग नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टेप काय अँटीलॉग काढल्यानंतर पहिल्या डिजिट नंतर डेसिमल पॉईंट इंटू 10 टू द पॉवर ज्या नंबरचा आपण अँटीलॉग काढला आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स. हा कॅरेक्टरिस्टिक्स होता 2 म्हणून मी इथे लिहून टाकतोय 2. सो दिस इज युअर फायनल आन्सर. यालाच तुम्ही असंही लिहू शकता डेसिमल पॉईंटला शिफ्ट केलं तर 791.8. दिस इज ऑल्सो युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. चल मी आणखी एक प्रॉब्लेम घेतो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डिव्हिजन सॉल्व करायचं आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे नंबर आहे 0.7416. इट इज डिवायडेड बाय 931.9. ओके. चला याला कसं सॉल्व करणार. इथे मी लॉग अप्लाय करतो आहे. सो लॉग ऑफ न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. सो दिस विल बिकम लॉग ऑफ 0.7416 मायनस लॉग ऑफ 931.9. ओके. आता मी पुढे काय करतोय हा जो 0.7416 आहे याचा आधी लॉग काढून घेतो. तर बघा हा नंबर 1 पेक्षा छोटा आहे आणि डेसिमलच्या आधी एक 0 आहे. सो याचं कॅरेक्टरिस्टिक होईल 1 बार. 0.74ला 1 आणि 6मध्ये बघा लॉग टेबलमध्ये हे बघा माझ्याकडे हा 74 आहे. ठीक आहे. सो 74ला 1 आणि 6मध्ये 1मध्ये 8698 लिहिलेलं आहे आणि आपण मीन डिफरन्स किती मध्ये बघणार आहोत 6मध्ये. चला मीन डिफरन्स 6मध्ये बघा काय लिहिलं आहे. हा बघा मीन डिफरन्सचा कॉलम 6 किती आहे 4. सो 4 काय होईल ॲड होईल. सो 8698 त्याच्यामध्ये जर 4 ॲड केलं तर हा नंबर होतो 8702. 8702 तो मी इथे लिहून घेतो आहे 8702. ओके. मायनस आता लॉग ऑफ 931.9 करायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक होईल 3 डिजिट आहे डेसिमलच्या आधी. सो 3 - 1 दॅट इज 2. 2.93ला 1 आणि 9मध्ये शोधायचं आहे. तर या लॉग टेबलमध्ये 93ला हा बघा 93 याला 1 आणि मीन डिफरन्सच्या टेबलमध्ये सब कॉलम 9मध्ये शोधा किती आहे 4. काय नंबर आहे 9689. त्याच्यामध्ये जर 4 ॲड केलं तर हे होईल 9693. ठीक आहे 9693. आता आपल्याकडे असे 2 नंबर आलेले आहेत. याला आपण सबट्रॅक्ट करू. सो 1 बार 0.8702 मधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे 2.9693. आता हे बघा 12 मधनं 3 निघून गेले तर उरले 9 प्लस 10 मधनं 10 गेले परत 0 देन 1. 7 - 7 इज 0. 18 मायनस 9 इज 9. 1 कॅरी केला आहे आणि मायनस करतो आहे म्हणून मायनस. सो -1 इज -2. -2 अँड अगेन -2 इज -4. म्हणजे हा नंबर आलेला आहे 4 बार 0.9009. सो दिस इज 4 बार 0.9009. सो आपलं सगळं लॉग काढून झालेलं आहे. आता मला काय काढायचं आहे अँटीलॉग. अँटीलॉग काढण्यासाठी काय करायचं मेंटिसा बघायचं. मेंटिसा काय आहे 0.90. ह्याला कुठे शोधणार मी 0 आणि 9मध्ये म्हणजे सब कॉलम 0 आणि मीन डिफरन्सच्या कॉलम 9मध्ये. सो 0.90ला शोधूया. अँटीलॉगच्या टेबलमध्ये जाऊया. यस 0.90 हा बघा इथे आहे 0.90. ह्याला मी कुठे शोधतो आहे लक्ष ठेवा 0मध्ये आणि सब कॉलम 9मध्ये. सो हा पहिलाच कॉलम असतो 0चा दिसतोय आणि मीन डिफरन्सच्या कॉलम आपण 9मध्ये चाललो आहे विच इज 17. ठीक आहे. सो 7943 प्लस 17 करायचं आहे आणि याचा आन्सर होईल 7960. म्हणून मी इथे लिहून टाकतो आहे 7960.
मग पुढे काय करायचं असतं, पहिल्या डिजिटनंतर डेसिमल पॉईंट इंटू 10 टू द पॉवर जो कॅरेक्टरिस्टिक्स असेल तो, दॅट इज -4. सो दिस इज युअर फायनल आन्सर. तुम्हाला याला आणखी रिफाईन करायचं असेल, 10 टू द पॉवर -4 नसेल ठेवायचं, तर या 10 टू द पॉवर -4ला कॅन्सल करायसाठी डेसिमलला 4 डिजिट कुठे शिफ्ट करून घ्यावं लागेल, लेफ्टला शिफ्ट करून घ्यावं लागेल. सो दिस विल बी 0.000796. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. आता आपण काय करू, काही मल्टिपल नंबर्सचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सोबत असलेले काही प्रॉब्लेम सॉल्व करू. ठीक आहे, तर सपोज मी एखादा नंबर घेतो आहे ज्याचा आन्सर मला माहिती आहे आणि बघूया लॉगनं सेम येतं आहे का. फॉर एक्झाम्पल 25 × 4 हे होईल 100 डिवायडेड बाय 2 × 50. ठीक आहे, नाव 100 वरही होत आहे आणि खाली 100 होत आहे. 100/100 इज 1. सो याचं फायनल आन्सर आलं पाहिजे 1. फक्त लॉगने हे कसं करायचं बघू. सपोज मी ह्याला लॉगने सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो, तर काय होईल, लॉग ऑफ 25 × 4/2 × 50. नाव नियम एकदम सेम आहे. दोन नंबर डिव्हिजनमध्ये असतील, म्हणजे एक न्यूमरेटर असेल एक डिनॉमिनेटर असेल, तर लॉग काय म्हणतो, लॉग ऑफ a/b इज लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b. तर पहिले त्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊया. So this is log of a. What is a? 25 × 4 is my a minus log of 2 × 50. Log of 2 × 50. आता पुढे काय करायचं, log of a × b. log of a × b काय असतो, log of a प्लस log of b. जर 25ला a म्हटलं आणि 4ला b म्हटलं तर हा नियम काय होईल, log of a दॅट इज 25 प्लस log of b दॅट इज 4. आता हा पार्ट पूर्ण न्यूमरेटरचा आहे, तर मी एका ब्रॅकेटमध्ये त्याला इन्क्लोज करतो आहे, मायनस आता डिनॉमिनेटरला सुद्धा एका वेगळ्या ब्रॅकेटमध्ये इन्क्लोज करूया. सो इथे पण काय लागतोय नियम, log of 2 × 50 मध्ये 2ला a मांडलं आणि 50ला b म्हटलं तर log of a × b अगेन इट विल बी log of a दॅट इज log of 2 प्लस log of b दॅट इज log of 50. ठीक आहे, चला आता याला आपण इंडिपेंडेंटली एक एक लॉग सॉल्व करूया. लॉग ऑफ 25 जर सॉल्व करायचं असेल तर ह्याचं कॅरेक्टरिस्टिक होईल 1 आणि 25ला लॉगच्या टेबलमध्ये 0मध्ये बघा काय दिलेलं आहे, 25ला लॉगच्या टेबलमध्ये 0. हा बघा 25 आहे, त्याला 0च्या टेबलमध्ये नंबर काय आहे रे, 3979. सो लिहून घेऊया 3979 प्लस लॉग ऑफ 4 आहे, त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स होईल 0. सो 0.40ला 0मध्ये बघा कुठे आहे 40, यस दिस इज 40. याला 0मध्ये बघितलं तर नंबर काय आहे 6021. लिहून टाका 6021. इथे न्यूमरेटर क्लोज करूया. मायनस आता डिनॉमिनेटरचा पार्ट, लॉग ऑफ 2 काय असेल, याचं कॅरेक्टरिस्टिक्स होईल 0 आणि 20ला तुम्हाला 0मध्ये बघावं लागेल. सो 20ला परत मी 0मध्ये बघतोय, 20ला 0 किती आहे 3010. लिहा मग 3010 प्लस लॉग ऑफ 50 काढायचं आहे, 50 म्हणजे 2 डिजिट, कॅरेक्टरिस्टिक होईल 1 पॉईंट. आता 50ला परत 0मध्ये सर्च करा 50ला 0मध्ये सर्च करू, कुठे आहे 50, यस दिस इज 50ला जर 0मध्ये सर्च केलं तर येणारा नंबर येतो आहे 6990. मग मी लिहून घेतो आहे 6990. ठीक आहे, आता एक काम करा, न्यूमरेटरला आधी ॲड करून घेऊया, मग जो आपला डिनॉमिनेटरवाला पार्ट आहे तो ॲड करू आणि मग एकमेकांमधनं त्याला सबट्रॅक्ट करू. सो सिम्पल तुमचं ॲडिशन आहे, 9 + 1 इज 10 दॅट इज 0. देन 1 कॅरी केलं आहे, 3 + 7 इज 0, 10 दॅट इज 0. अगेन 1 कॅरी केलेलं आहे, 9 + 1 इज 10 परत 0. 1 कॅरी केलेलं आहे, 7 + 3 अगेन 10, 10चा 0 प्लस 1 कॅरी केलेला आहे, 1 + 1 इज 2. ओके, सो ह्याचा जो ॲडिशन आहे 1.3979 + 0.6021 याचं ॲडिशन आलेलं आहे 2.0000 मायनस, चला इकडे ॲडिशन बघूया काय येतं आहे, 0 + 0 इज 0, 9 + 1 इज 10 अगेन 0 + 1, 10 + 0 इज 10 अगेन 0 + 1 अँड हिअर इट कम्स 7, 7 + 3 इज 10, 10चा 0 मग पॉईंट 1 कॅरी केला, इथे ऑलरेडी 1 आहे बरोबर आहे. सो 1 + 1 इज 2 अँड देअरफॉर दिस कम्स अराउंड 2. ठीक आहे, आता बघा बरं 2 - 2 जर तुम्ही केलं तर आन्सर काय येईल रे, 2 - 2 इज 0. सो 0.0000. ठीक आहे, ह्याचं काय काढावं लागेल अँटीलॉग. बघा बरं याचा अँटीलॉग काय येतो, 0.00ला 0 आणि 0मध्ये सर्च करा. सो मीन डिफरन्स 0 राहणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला फक्त अँटीलॉगच्या टेबलमध्ये 0.00ला 0मध्ये सर्च करायचं आहे. चला या अँटीलॉगच्या टेबलवर येऊया. बघा काय दिलेलं आहे, 0.00ला जर तुम्ही 0मध्ये सर्च केलं तर येणारा नंबर आहे 1000.
चला लिहा 1000. नेक्स्ट स्टेप काय असते, पहिल्या डिजिट नंतर डेसिमल पॉईंट इंटू 10 टू द पॉवर जे कॅरेक्टरिस्टिक असेल ते. इथे कॅरेक्टरिस्टिक्स आहे 0, म्हणून हे बघा कॅरेक्टरिस्टिक 0 आहे म्हणून मी 0 लिहून घेतलेला आहे, राईट. आता जर तुम्ही बघितलं तर 10 टू द पॉवर 0 म्हणजे 1च असतो. सो 1.000 इंटू 1 दॅट इज 1. सो फायनल आन्सर इज युअर 1. सो आपला फायनल आन्सर काय आलेला आहे 1, आणि हेच आन्सर आपल्याला एक्सपेक्टेड होतं. म्हणजे आपली लॉगची जी मेथड आहे ती एक्झॅक्टली करेक्ट आहे. आता पुढचं आपण असंच काहीतरी रँडम नंबर घेऊया ज्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन दोन्ही येईल. चला एक नेक्स्ट प्रॉब्लेम मी घेतो आहे. फॉर एक्झाम्पल सपोज माझ्याकडे आहे x इज इक्वल टू 9362.1 इंटू 0.3962 डिवायडेड बाय 731.6 इंटू 0.321. ओके, हा असा नंबर आहे आणि मला याला लॉगच्या साह्याने सॉल्व करायचं आहे. चला आपली प्रोसिजर जी आहे ती आपण एक एक करून फॉलो करू. पहिले लिहून घेऊया लॉग ऑफ दिस नंबर. काय आहे लॉग ऑफ 9362.1 इंटू 0.3962 डिवायडेड बाय 731.6 इंटू 0.321. ओके ठीक आहे. आता काय करायचं, लॉगला सेपरेट करायचं आहे. न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर असेल तर लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहावं लागेल. मग पहिले मी मोठ्या ब्रॅकेटमध्ये न्यूमरेटर लिहितो आहे. सो लॉग ऑफ 9362.1 इंटू 0.3962, ठीक आहे, हा न्यूमरेटर झाला, मायनस लॉग ऑफ 731.6 इंटू 0.321 लिहिलं असं. आता आपण एक एक स्टेप सॉल्व करू. इथे जर तुम्ही न्यूमरेटरवाला जो पूर्ण ब्रॅकेट बघितला, या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिसेल की आपल्याकडे दोन नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये आहे आणि तुम्हाला माहिती आहे लॉग ऑफ ए इंटू बी हा असतो लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. तर त्या अनुषंगाने हा नंबर होईल लॉग ऑफ 9362.1 प्लस लॉग ऑफ 0.3962. ओके, मायनस इथेही तोच नियम लागेल. लॉग ऑफ ए इंटू बी काय असतो रे, लॉग ऑफ 731.6 प्लस लॉग ऑफ 0.321. ठीक आहे, ब्रॅकेट बरोबर द्यायचे सो दॅट तुमचं कुठलाही एखादा नंबर इकडे तिकडे जाणार नाही. नाव नेक्स्ट स्टेज काय आहे, आता लॉग ऑफ 9362.1 कॅल्क्युलेट करायचं आहे. मला सांगा 9362 जर बघितलं तर 4 डिजिट आहे, 4 मायनस 1 इज 3. सो कॅरेक्टरिस्टिक झाला 3.93ला आपण 6 आणि 2 मध्ये बघूया. लॉग टेबलमध्ये जाऊन चला कुठे आहे लॉग टेबलमध्ये आपल्याला कुणाला बघायचं आहे, 93ला 6 आणि 2 मध्ये. सो हा आहे माझ्याकडे 93ला मी बघतोय 6 मध्ये. चला बघा 6 मध्ये आणि मीन डिफरन्स 2 मध्ये, बरोबर. येस, मीन डिफरन्स 2 मध्ये. सो मीन डिफरन्स 2 मध्ये. 2 मध्ये नंबर किती आहे 1. सो 9713 प्लस 1 इज 9714, म्हणून मी इथे लिहून घेतो आहे 9714. ठीक आहे, प्लस आता दुसरा नंबर काय 0.3962. मग 0.3962चा लॉग कसं काढाल, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स होईल 1 बार पॉईंट 39ला 6 आणि 2 मध्ये बघा. चला या लॉगच्या टेबलमध्ये या, हा इथे आहे बघा 39ला 6 आणि 2 मध्ये. चेक करून घ्या. यस 39, हा बघा 39ला 6 आणि 2 मध्ये. सो दिस इज 39. ह्याला मी शोधतोय सब कॉलम 6 मध्ये आणि मीन डिफरन्सच्या कॉलम 2 मध्ये है ना. यस, काय मिळालं आहे मला 5977 प्लस 2 दॅट इज 5979. सो 5979 हा झाला तुमचा न्यूमरेटरचा लॉग कंप्लीट. मायनस आता डिनॉमिनेटरकडे जा. काय नंबर आहे रे 731.6. तर याचा कॅरेक्टरिस्टिक्स होईल 2.73ला 1 आणि 6 मध्ये बघा लॉग टेबलमध्ये. सेवन 3ला 1, ठीक आहे 1 आणि मीन डिफरन्सचा कॉलम 6 मध्ये बघा काय दिलेला आहे. यस 4 दिसतोय का, 6 मध्ये काय दिलेलं आहे 4. सो 86
39 + 4 इज 8644, म्हणून मी इथे डायरेक्टली ॲड करून लिहून घेतो आहे 8644. ठीक आहे. प्लस आता लॉग ऑफ आहे 0.321, याचं कॅरेक्टरिस्टिक होईल 1 बार. 0.32ला 1मध्ये बघा लॉग टेबलमध्ये. सो हा माझा लॉग टेबल आहे. मी या 32ला 1मध्ये बघतो आहे. किती मिळतं आहे मला? 5065. लिहून टाका 5065. राईट. ओके. चला आता काय करूया आपण? ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. तर तुम्हाला आता मी ॲडिशन कसं करायचं, सबट्रॅक्शन कसं करायचं जे शिकवलेलं आहे, तुम्ही वाटलं तर एक इंडिव्हिज्युअली एक नंबर घेऊन करा. मी इथे डायरेक्ट करतो आहे. सो तुम्हाला इथे पहिल्या केसमध्ये ॲड करायचं आहे. सो 4 + 9 इज 13. 13चा 3 + 1. 8 + 1 इज 9. 9 + 7 इज 16. एक कॅरी केला. 6 + 9 इज 15. 5. एक कॅरी केलेला आहे वर. 3 + 1 इज 4. 4 + -1 इज 4 + -1 दॅट इज 3. ठीक आहे. सो 3.5693 इथे आलेला आहे. मायनस आता इथे काय करायचं आहे? 2.8644 मध्ये 1 बार 0.5065 ॲड करायचं आहे. तर चला करून घ्या. बघा काय येतं आहे. 4 + 5 इज 9. अगेन 6 + 4 इज 10. 0 एक कॅरी करा. 6 + 1 इज 7 आणि 8 + 5 इज 13. 13चा 3 परत एक इथे कॅरी केला. 1 + 2 इज 3. 3 - 1 इज 2. सो दिस इज 2.3709. आता काय करायचं? या 3.5693 मधनं 2.3709 मायनस करायचे. करून बघूया. चला 3 मधनं 9 जाऊ शकत, 3 मधनं 9 जाऊ शकत नाही, म्हणून 13 मधनं 9 गेले. अरे 4. 9 मधून 1 गेला 8. 6 मधनं 7 जाऊ शकत नाही. 16 मधनं 7 गेले तर 16 मधनं 7 गेलं तर उरतील 9. परत एक कॅरी केला आहे. 5 मधनं 4 जर गेला तर 1. इथे विषय सगळा संपला. 3 - 2 इज 1. सो 1.1984. शेवटची स्टेप. याचा काय घ्यायचं आता? अँटी लॉग. बघा कधीही लॉगवरनं जर प्रॉब्लेम सॉल्व करत असाल, सगळे लॉग घेऊन झाले, ॲडिशन सबट्रॅक्शन सगळं करून झाल्यावर नंतर आपल्याला शेवटी घ्यावा लागतो अँटी लॉग. ही स्टेप मोस्ट क्रुशियल स्टेप आहे. मुलं काय करतात? लॉग काढून घेतात आणि झालं म्हणतात. तसं नाही होत. तुम्हाला अँटी लॉग काढायचं आहे. आता अँटी लॉग निघतो नेहमी मेंटिसाचा. इथे मेंटिसा किती आहे माझ्याकडे? बघा माझ्याकडे मेंटिसा आहे 0.1984. सो 0.19ला मी 8 आणि 4 मध्ये शोधतो आहे अँटी लॉगच्या टेबलमध्ये. येस. हां काय नंबर आहे? 0.19ला 8 आणि 4. सो हे बघा 0.19 दिसते तुम्हाला? हा 0.19 आहे. याला 8च्या कॉलममध्ये शोधा. हा बघा 8चा कॉलम. सो 0.19ला जर 8मध्ये शोधलं तर येणारा नंबर आहे 1578. 1578 आणि मीन डिफरन्स 4मध्ये जा. चला मीन डिफरन्स 4मध्ये गेला. काय आहे रे? 1. सो 1578 मध्ये जर 1 ॲड केलं तर हा नंबर होईल 1579. सो मी इथे लिहून घेतो आहे. अँटी लॉग काढल्यानंतर आलेला आहे माझा नंबर 1579. सो 1579 पहिल्या डिजिटनंतर द्यायचं डेसिमल पॉईंट इंटू 10⁻1. याला जर मी परत सॉल्व केलं तर हा होईल 15.79 विच इज युअर आन्सर. ठीक आहे. सो 15.79 आपला आन्सर आलेलं आहे. चालेल. आता थोडंसं पुढचे आपण आणखी काही असे प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे. चल आता आपण एक नेक्स्ट प्रॉब्लेम बघतोय बेटा. नंबर घ्या. सपोज x इज इक्वल टू मला दिलेला आहे 3631.9 इंटू 0.0038 डिवायडेड बाय 361.1 इंटू 0.091 इंटू 0.3147. ठीक आहे. चला हा असा काहीतरी एक रँडम नंबर आहे. आपण याला काय करणार आहोत? लॉगच्या साह्याने सॉल्व करणार आहोत. तर जेव्हा आपण लॉग अप्लाय करू तर कसं लिहावं लागेल? लॉग ऑफ न्यूमेरेटर इज 3631.9 इंटू 0.0038 डिवायडेड बाय 361.1 इंटू 0.091 इंटू 0.3147. सो लॉग ऑफ न्यूमेरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटरचा कॉन्सेप्ट लागेल. मग इथे होईल लॉग ऑफ 3631.9 इंटू 0.0038
मायनस लॉग ऑफ 361.1 इंटू 0.091 इंटू 0.3147, राईट. चला आता इंडिव्हिज्युअल नंबर्समध्ये लॉगला स्प्लिट करूया. लॉग ऑफ ए इंटू बीचा नियम काय आहे? लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. लिहा मग. लॉग ऑफ 3631.9 प्लस लॉग ऑफ 0.0038. ठीक आहे, वर इकडे ब्रॅकेट कवर करा. हां, मायनस. आता इथे पण लॉग सेपरेट केला तर लॉग ऑफ ए इंटू बी वाला कॉन्सेप्ट आहे, म्हणजे लॉग ऑफ ए प्लस बी लिहावं लागेल. लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. तर इथे काय होईल? लॉग ऑफ 361.1 प्लस लॉग ऑफ 0.091 प्लस लॉग ऑफ 0.3147. ठीक आहे, चला हा ब्रॅकेट क्लोज झाला. आता काय करायचं आहे रे? आता एक एक लॉग सॉल्व करायचा आहे. सो फर्स्ट लॉग काय आहे माझा? 3631.9, त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स होईल 3 आणि 36ला 3 आणि 1 मध्ये बघून टाका. सो लॉग टेबलवर जाऊया आपण. तर बघा, लॉग टेबलमध्ये 36 आहे माझ्याकडे. दिस इज 36. ह्याला मी कुठे शोधतोय? 3 मध्ये. यस, दिस इज 3 आहे. हे बघा, 36ला 3 आणि मीन डिफरन्सच्या कॉलम 1 मध्ये बघा काय लिहिलेलं आहे रे? 1च आहे, है ना. मग बघा नंबर काय आहे? 5566 है ना. हा नंबर आहे ना 5566 आणि त्यात 1 ॲड करा तर तो होईल 5567. मग मी लिहून घेतो 5567. सो लॉग ऑफ 3631.9 आलेला आहे 3.5567 प्लस लॉग ऑफ 0.0038 आहे. याचा कॅरेक्टरिस्टिक किती होईल? 3 बार. 3 बार पॉईंट 38ला 0 मध्ये बघा. लॉग टेबलच्या 38ला 0 मध्ये हा इथे आहे बघा. हा 38 आहे ना. याला जर 0 मध्ये बघितलं तर काय आहे? 5798. लिहून टाका 5798. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस. आता लॉग ऑफ 361.1 करायचं आहे तर ह्याचं कॅरेक्टरिस्टिक्स होईल, बिकॉज इट इज 3 डिजिट नंबर, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स होईल 2. 2.36ला 1 मध्ये बघूया. चला हे पहिले मी क्लिअर करतो. सो 36ला 1 मध्ये बघा किती दिसतंय मला? 5575. 36ला 1 मध्ये बघितलं 5575 आणि मीन डिफरन्स परत 1 मध्ये जावं लागेल. सो मीन डिफरन्स जर 1 मध्ये गेला तर तो आहे 1. सो 5575 प्लस 1 इज 5576. 5576 प्लस आता लॉग ऑफ 0.091 आहे, त्याचा कॅरेक्टरिस्टिक किती होईल? 0.0, डेसिमलच्या आधीचा 1 0 आणि नंतरचा 1 असं मिळून 2 0 म्हणून 2 बार. 0.91ला 0 मध्ये बघा, 91ला 0 मध्ये. लॉग टेबलमध्ये या 91ला आपण 0 मध्ये बघू. यस, हा 91 आहे. याला 0 मध्ये बघितलं तर नंबर आहे 9590. लिहा 9590 प्लस आता काय करायचं आहे? लॉग ऑफ 0.3147. सो याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? 0.3147चं 1 बार, कारण डेसिमलच्या आधी 1 0 आहे, नंतरचं काही 0चा संबंध नाही. सो 1 बार. 0.31ला 4 आणि 7 मध्ये बघा. लॉगच्या टेबलमध्ये 31ला 4च्या कॉलममध्ये बघूया आपण. हा 4चा कॉलम आहे. सो 31ला 4 आणि मीन डिफरन्सचा कॉलम किती रे? 7. 7 मध्ये बघा काय दिलेलं आहे? 10. दिसतोय का 10? सो 4969 प्लस 10 इज 4979. लिहा मग 4979. राईट. ठीक आहे. आता काय करायचं? आता हे जे नंबर्स आलेले आहेत आपल्याकडे, पहिले न्यूमरेटरचे जेवढे नंबर्स आहेत ते ॲड करून घेऊ आणि मग डिनॉमिनेटरचे जेवढे लॉग काढून आलेले नंबर्स आहे ते ॲड करू आणि फायनली न्यूमरेटरमधनं डिनॉमिनेटरचा जो नंबर येणार आहे तो मायनस करू. ठीक आहे. सो 3.5567 प्लस 3 बार 0.5798 याचा आन्सर काय येईल बघा. 8 प्लस 7 15. 15चे 5. देन एक कॅरी केला 10. 10 प्लस 6 इज 16. 16चा 6 एक कॅरी केला. अगेन 8 प्लस 5 इज 13. 13चा 3 प्लस 1 कॅरी केला. 6 प्लस 5 इज 11. 11चा 1 लिहिला, एक कॅरी केला. सो हा एक प्लस येईल. सो 3 प्लस 1 इज 4. 4 minus 3 is 1. So this is 1.
सो 1.1365 हे झालं न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटरकडे या. आपल्याला एक एक संख्या पहिले ॲड करून घ्यावी लागेल. काय होईल, पहिले मी 2 नंबर ॲड करतो आहे. 2.5576 हे बघा 2.5576 आणि 2 बार 9590. सो 6 + 0 इज युअर 6 + 0 इज अगेन 6. 9 + 7 इज 16चा 6 + 1. 6 + 5 इज 11. 11 प्लस इथे एक ॲड झाला 10. 10 + 5 इज 15. सो 15चा 5 मग दिला डेसिमल आणि परत 1 कॅरी केला. सो 2 + 1 इज 3. 3 - 2 इज 1. सो दिस इज 1. ठीक आहे. सो 1.5166 लिहिलं प्लस 1 बार 0.4979 करायचं आहे. चला करा. सो 1.1365 मायनस याला सॉल्व करून लिहूया आपण. सो 1.5166 प्लस 1 बार 0.4979 ॲड करा. 9 + 6 इज 5. देन 9 + 6 इज 15. 15चा 5 प्लस 1 ॲड होईल. सो दिस बिकम्स 8. 8 + 6 दॅट इज 14. 8 + 6 इज अगेन 14. 14चा 4. एक ॲड करा 10. 10 + 1 इज 11. 11चा 1 + 1 ॲड केलं 5. 5 + 5 इज 10. सो दिस इज 0 प्लस 1 ॲड केलं. 1 + 1 2. 2 - 1 इज 1. सो 1.0145. सो 1.1365 मधनं 1 पॉईंट इथे बघा इकडे सेपरेट लिहितो आहे मी. 1.1365 मधून 1.0145 जो आहे तो मला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. करा. 5 मधनं 5 गेले 0. 6 मधनं 4 गेला 2. 3 मधनं 1 गेला 2. 1 मधनं 0 गेला 1. पॉईंट 1 - 1 इज 0. सो दिस कम्स अराउंड ॲज 0.1220. लिहून टाका मग 0.1220. लॉगचं सगळ्या जे स्टेप्स आहेत ते आपण करून टाकलेले आहे. आता काय करायचं आहे, याचा शेवटी घ्यायचा असतो अँटी लॉग. मग बघा अँटी लॉग कुणाचा बघावं लागेल, या 0.12चा 2मध्ये. मीन डिफरन्स 0ची काही गरज नाही. सो 0.12ला जर तुम्ही 2मध्ये बघितलं अँटी लॉगच्या टेबलमध्ये 0.12ला 2मध्ये, यस 0.12ला 2मध्ये बघा काय लिहिलेलं आहे 1324. लिहून टाका. दिस इज सॉल्व केल्यानंतर येत आहे 1324. सो 1324 पहिल्या डिजिट नंतर द्या डेसिमल पॉईंट इंटू 10चा जो पॉवर आहे तो आहे 0 म्हणजे काहीच नाही. सो आपला फायनल नंबर झालेला आहे 1.324. दिस इज युअर आन्सर. चालेल, ठीक. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं रे, की 2 नंबर जर मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर लॉग ऑफ ए इंटू बीचा रूल लावून दोघांचं दोन्ही नंबरच्या लॉगचं ॲडिशन करायचं, मग अँटी लॉग काढायचा आणि तुम्हाला फायनल नंबर मिळून जाईल. त्याचप्रमाणे जर एखादा नंबर न्यूमरेटरमध्ये दुसरा डिनॉमिनेटरमध्ये असं जर असेल तर अशा वेळेस काय करायचं, लॉग ऑफ ए बाय बीचा रूल लावायचा. लॉग ऑफ न्यूमरेटर दॅट इज लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर दॅट इज लॉग ऑफ बी. त्या नियमानुसार सुद्धा तुम्ही 2 लॉगचं सबट्रॅक्शन करायचं आणि मग अँटी लॉग घेऊन तुम्हाला आन्सर काढता येईल. त्याशिवाय सायमल्टेनियसली मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असे असणारे सुद्धा आपण काही कॉम्प्लेक्स नंबर्सचं कॅल्क्युलेशन लॉगच्या मार्फत करून बघितलेलं आहे. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार, की जिथे 2 नंबर मल्टिप्लिकेशनमध्येही आहे आणि काही नंबरला पॉवरमध्ये दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं 36⁴ इंटू 25⁻². असले जे काही प्रॉब्लेम असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला इंडेक्स दिलेला आहे, पॉवर दिलेला आहे आणि त्याला सॉल्व करायचं असेल तर लॉगच्या मल्टिप्लिकेशनचा आपल्याला यूज करावा लागतो. सो बेस्ड ऑन मल्टिप्लिकेशन ऑफ लॉग ऑर डिव्हिजन बाय अ नंबर, एखाद्या लॉगला एखाद्या नंबरने डिव्हाइड करायचं असेल, सो डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनवर बेस्ड असणारे प्रॉब्लेम आता आपण पुढील भागात बघणार आहोत. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं बरंच काही शिकायला मिळालं असेल. तुम्ही एक काम करा, फक्त हे सगळं जेव्हा मी तुम्हाला इथे सॉल्व करून दाखवत आहे तर तुम्ही तुमच्या वहीवर सायमल्टेनियसली माझ्यासोबत या व्हिडिओला पॉज करत सॉल्व करा. तुमचे बरेचसे डाऊट इथे क्लिअर होऊन जाईल आणि राहिलेले डाऊट परत तुम्ही या व्हिडिओला 2-4 वेळा रिव्हिजिट केल्यानंतर आणि मल्टिपल नंबर्सला प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचे तेही डाऊट्स क्लिअर होऊन जाईल असा मला विश्वास आहे. ठीक आहे. तर आपण भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.